आज खूप दिवसांनी आज रोपट्यांना बघायला गेले ते. खूप दिवसांपूर्वी घेतलं होतं. घेतल्यावर फक्त 3 फुलं आले, त्यानंतर त्याला एकही फुल आला नाही आहे. खूप दिवसांपूर्वी त्याचे फांदे कापले होते, तर नवीन पालवी फुटली. अशी काय मस्त पालवी फुटते. घरातले जेवढे आहे नाही तेवढे सगळे कंगवे आज सगळे घासून धुवून स्वच्छ उन्हात टाकले होते सुकायला. तर आज बनवायची होती भाजी. काय बनवायची हा प्रश्न मोठा असतो. मटकीची भाजी घेतली बनवून, सगळे पडदे काढून घेतले होते. घरात सगळीकडे फैलून टाकले होते, मी धुवायला टाकले. आज बनवायचे होते मोदक. माझ्या नवऱ्याची फरमाईश होती की मोदक बनव. तर त्यामुळं मग मी म्हटलं सगळं खिसून घेण्यापेक्षा त्या म्हटलं सगळं कापून मिक्सरमधूनच काढून घेऊ, म्हणजे इझी होईल, काम सोपं होईल. तर माझं इकडं कापता कापता तोंडही चालू होतं खायचं. मग मटकी बनवली, सुकी बनवली, रस्सावाला नाही बनवली, सुकीच बनवली फक्त. मग त्यानंतर खोबरं मिक्सरमधून काढून घेतले, बघू शकता. मग त्यानंतर गूळ खिसून घेतले. थोडंच घेतलं गूळ, कारण थोडीशी साखर टाकायची, म्हणजे गूळ आणि साखर थोडं लागतंच आम्हाला. मग साजूक तुपात खोबरं आणि गूळ भाजून घेतलं. मग मस्त मोदक बनवून घेतले. खूप वेळ लागतो ते मोदक बनवायला बाबा. लाटा त्यात भरा, खूप वेळ. मग तळून घेतले. असे काही झाले होते, मस्त झाले होते. टेस्टला इलायची टाकली ना, मस्त लागतं. तर बाय. अजून कुणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी, ज्यांनी इच्छुक असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.